हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहात सगळे? मजेत ना? आता आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि मी सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर पहिले हॉल झाडून घेतला, काल किचन झाडून घेतलं, ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच. तर इथे डाळिंब वगैरे सोलून दिलेलं स्वराजला, ते थोडंसं मी पण खाल्लं आणि इथे मितालीने छान असा भोंडला काढून घेतला आहे. कारण दसऱ्यामध्ये इकडे सगळ्यांच्या दारामध्ये तुम्हाला भोंडला काढलेला दिसणार, म्हणजे जो की पाना फुलांचा असतो. आणि माझा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास असतो, त्याच्यामुळे फळं आणायची होती आणि मी आदल्या दिवशी ह्यांना फळं आणायला सांगायला विसरली. तर स्वराला जेव्हा सोडायला गेली ना शाळेत, तेव्हा येताना फळं घेऊन आली आणि भरपूर सारा पाऊस होता, त्याच्यामुळे ती अशी भिजली होती. ती मी सुकायला ठेवून दिली होती. त्यानंतर इथे माझं एक प्रॉब्लेम काय झाला की देव सकाळीच मी बसवणार होती, पण मम्मी म्हणाली संध्याकाळी देव बसवायचे आहेत. तर म्हटलं ठीक आहे. मग संध्याकाळी ना इथे छान असे स्वच्छ देव घासून पुसून घेतलेत आणि त्यानंतर त्यांना खाऊच्या पानांवर बसवलेत. तुमच्याकडे पण खाऊच्या पानावर बसवतात का? नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडे खाऊच्या पानावरच बसवतात. आणि हा जो नंदादीप आहे, म्हणजे जो अखंड दीप आहे ना, तो मी खास नवरात्रीसाठी घेतलेला आहे. त्याच्यामुळे जवळजवळ पाव किलो तेल मावत असेल, म्हणजे एकदा टाकलं की पुन्हा पुन्हा सारखं बघायला नको. बरोबर 12 तास तो दिवा जातो. तर इथे स्वराजाने मी आरती करून घेतोय. मस्त अशी गोंड्याची फुलं पण देवाला अर्पण केलेली आहेत, बघू शकतो. आणि स्वराजला आरती म्हणण्याचा खूप शौक आहे, ही एक चांगली त्याची सवय आहे. तो सकाळी संध्याकाळी आरती म्हणतो. पण एवढं सगळं करून काहीच साध्य झालं नाही, कारण का तुम्हाला मी बहुतेक मागच्या व्हिडिओमध्ये बोलले की देव वगैरे बसवल्यानंतर सुतक पडले म्हणून. आणि देव वगैरे बसून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी ना आमच्या गावाकडे एक आजी ऑफ झाल्या जवळच्याच, त्याच्यामुळे मग सगळा दसऱ्याचा हेच गेला, म्हणजे उत्साहच गेला. आणि स्वराजने धूप वगैरे सगळ्या घरामध्ये फिरवलं. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.